ह्या विकेंडला तुम्हाला काही वेगळं बनवून खायचं असेल तर ही पावभाजी नक्की बनवून पहा. खूप कमी वेळामध्ये आणि पटकन आणि झटपट होणारी अशी पावभाजी आपण बघणार आहोत. मुलाचा बड्डे असो किंवा पाहुणे येणार असेल, घरामध्ये काही पार्टी असेल तर अजिबात घाबरायचं नाही. झटपट होणारी अशी पावभाजी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 6 ते 7 बटाटे घेतलेत. तर 5 ते 6 माणसासाठी मी बनवते आहे. तर त्या हिशोबाने मी माझं जे मेजरमेंट आहे ते सांगते. जे बटाटे आहेत त्याचे साल काढून आपण एका पाण्यामध्ये ठेवलेत ते काळे पडू नये म्हणून. 2 गाजर घेतलेत, त्याची साल काढून असं रफली मी त्याला कापून घेतलं आहे. आणि जो कॉलीफ्लावर किंवा फुलगोबी आहे तो सुद्धा मी अर्धा घेतला आहे, म्हणजे पाव किलो इतपत त्याचं मेजरमेंट असेल. आणि फ्रोझन मटार वापरलेत मी इथे, तुम्ही फ्रेश वापरले तरी चालते. 2 शिमला मिरची मी रफली चॉप केल्यात. तर हे माझं सगळं भाज्याचं मेजरमेंट होतं. आणि एक कुकर घ्यायचं आहे. कुकरमध्ये आपल्याला सगळ्या भाज्या टाकून आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढायच्या. तिथे कुकर घेते, त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकल्या. जे फ्रोझन मटार आहेत ते मी याच्यामध्ये थोडे टाकणार आणि फोडणीमध्ये थोडे टाकणार आहेत. तर थोडंसं मीठ टाका आणि पाणी टाकायचं. पाणी केवढं टाकायचं, भाज्या तुमच्या छान डीप झाला पाहिजे तितपत तुम्हाला पाणी टाकायचं आहे. तर इथे मी पाणी टाकलं आणि आता आपल्याला शिट्ट्या करून घ्यायचं. शिट्ट्या बघा कमी जास्त झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण आपल्याला पावभाजी असंही जास्त शिजवायला लागते. बरेच जण मिक्सरमधनं काढतात तर ते अजिबात चव छान लागत नाही. तर त्याच्यापेक्षा तुम्ही थोड्या शिट्ट्या 1-2 जास्त काढल्या ना तर बरं पडतं. तर मी इथे 5 शिट्ट्या काढल्या होत्या. तर आपल्याला एक ग्रेव्ही बनवायचे. ग्रेव्ही नाही बनवलं तरी चालतं. माझ्या इकडे चॉप केलेलं आवडत नाही माझ्या घरच्यांना, तर मी ग्रेव्ही बनवते नेहमी प्रत्येक भाज्यांना. तर इथे टोमॅटो घेतलेत 3, 2 कांदे, 1 आलं आणि लसूण पाकळ्या घेतल्यात. ह्याची ग्रेव्ही बनवली आहे. तुम्हाला ग्रेव्ही बनवायचं नसेल तर तुम्ही चॉप करून टाकू शकता बारीक. ग्रेव्हीज बनवत होते म्हणून थोडेसे जिरे पण टाकले, त्याच्याने छान फ्लेवर येतो. तर इथे आपल्या भाज्या सगळ्या छान शिजल्या होत्या. इथे बघा मस्त अशी सगळ्या भाज्या आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. मी पळीनं ट्राय केलं अगोदर पण ते होत नव्हतं. मग मी एक मॅशर घेतला आणि मॅशरनी ते छान मॅश केलं. बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, भाजी जरी छान झाली ना आपली, कलर येत नाही. कलर आला तर भाजी छान होत नाही. तर हे काही गोंधळ होणार नाही आहे. तर मी असा एक पदार्थ वापरला आहे जो हेल्दी पण आहे आणि आपल्याला छान असा कलर पण देणार आहे. तो तुम्हाला माहीतच असेल, पण तरीसुद्धा थोडीशी हिंट देते की तो पदार्थ कधी वापरायचा, कसा वापरायचा. तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, प्लीज शेवटपर्यंत बघा. इथे माझ्या सगळ्या भाज्या मॅश करून झाल्या होत्या. बघा किती फाईन असं मी मॅश केलं आहे. अजिबात तुम्हाला कष्ट लावायची गरज नाही आहे. इथे मी एक पॅन घेते आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घेते. थोडंसं तेल जास्त वापरते. तुम्ही बटर किंवा तेल दोन्हीही वापरून करू शकता किंवा नुसत्या बटरमध्ये सुद्धा करू शकता. आपण जी ग्रेव्ही बनवली होती ती टाकायची याच्यामध्ये. आणि ही जी ग्रेव्ही आहे छान परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत, कढईला सोडेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. छान एक झाकण ठेवते आणि ते शिजवून घेते मी ग्रेव्ही. तर ग्रेव्ही शिजायला ना मला 2 ते 3 मिनिट लागली. छान तेल सोडली आणि छान आपलं जी कढई आहे, जे काही तुम्ही ठेवलं आहे भांडं ते सुद्धा सोडायला लागते. तर इथे बघा छान तेल सुटले माझ्या ग्रेव्हीला. तर ग्रेव्ही बनवण्याच्या ऐवजी तुम्ही छान फाईन बारीक चॉप करून तुम्ही सगळ्या जे कांदा टोमॅटो आहे ते टाकू शकता. तर इथे मसाले टाकते, थोडीशी हळद टाकते, धनेपूड टाकते. मसाले जे आहेत ना तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. थोडंसं लाल तिखट टाकते म्हणजे तिखटाला, आणि कश्मीरी लाल मिर्च टाकते कलरसाठी. आणि ते पावभाजी मसाला वापरते मी 2 ते 3 चम्मच. तर मी इथे तुम्हाला थोडं टाकलेलं जरी दिसलं तरी ना नंतर मी थोडंसं ॲड केला होता पावभाजी मसाला. थोडंसं स्पायसीस मला आवडतं पावभाजी, सो मी अजून थोडंसं ॲड केलं होतं. इथे मी रेकॉर्ड करू शकले नाही आहे, सॉरी.
पण मी जास्त टाकला होता पावभाजी मसाला, तरी छान तेल सोडत होतं आपला जे ग्रेव्ही आहे ते. थोडंसं मीठ टाकते, मिठाने अजून छान आपली ग्रेव्ही शिजली जाईल आणि अजून छान ती तेल सोडायला लागेल. तर सो मी थोडंसं मीठ टाकलं याच्यामध्ये. कलर बघा ग्रेव्हीचा काय सुरेख आला आहे, काय छान दिसते ना ग्रेव्ही. तर अजून एखाद मिनिट मी वाफ काढून घेतली याची. जो मेन आपला पदार्थ आहे तो म्हणजे बीटरूट आहे. त्याची साल काढते आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामधनं हा बीटरूट काढलेला आहे आणि फाईन अशी पेस्ट केली आहे. बरेच जण ना फोडणीमध्ये टाकतात बीटरूट किंवा भाज्या शिजताना टाकतात. तर काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण शिजवतो ना ह्या भाज्या ग्रेव्ही, तर सगळा कलर निघून जातो शिजल्याने. तुम्ही कोणत्याही भाज्या बघा, आपण पालेभाज्या शिजवतो, जास्त ओव्हरकुक झालं ना तर त्याचा कलर निघून जातो. सेम बीटरूटचं पण हेच होतं. म्हणून बीटरूट कधीच फोडणीमध्ये किंवा भाज्या शिजताना टाकायचा नाही. केव्हा टाकायचा ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथे आपली छान ग्रेव्ही तयार आहे इथे बघा. तर आपल्याला ज्या भाज्या होत्या कुकरमध्ये आपण शिजवल्या होत्या, ज्या मॅश केल्या होत्या, तर त्या आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. आणि जे मटार आहे, मला फोडणीमध्ये टाकायचे होते, पण मला लक्षात आलं नाही तेव्हा जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी ते टाकले फ्रोझन मटार. तर थोडंसं दाताखाली आले ना मटार तर छान वाटतं. सो मी मटार टाकते आवर्जून. इथे सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि ना इथे आपल्याला पाणी तुम्हाला कमी जास्त कसं करायचं त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. तर गरज वाटली नाही पाणी टाकायची, सो मी काही टाकलं नाही. तुम्हाला जर वाटते की आपल्याला अजून थोडीशी पातळ करायची भाजी, तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. इथे थोडंसं मॅशरनी मी जे वाटाणे आहेत ना ते मॅश करायचा ट्राय केलं. तर पावभाजीची गंमतच ही आहे की आपण जेवढं त्याला मॅश करू, जेवढं शिजवू, तेवढी ती स्वादिष्ट होते, तेवढी ती छान लागते. सो जेवढं शिजवाल ना तिला तेवढं कमीच आहे. ते माझं मिक्स करून झालं होतं, तर इथे मी चवीनुसार मीठ टाकते. अजून बेताने टाका, आपण भाज्या शिजताना मीठ टाकलं होतं, सो इथे बेताने आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ना आपल्याला अजून एखादी वाफ काढून घ्यायचं आहे. जसं की म्हणलं जेवढं शिजवाल ना ह्या भाजीला तेवढं कमीच आहे. तर वाफ काढून घेते मी, एखाद मिनिट वाफ काढते. तर छान आपल्या भाजीला उकळी आली आहे, बघू शकता इथे मस्त. पावभाजी थोडीशी बनवताना पातळच असलेली बेटर असते, कारण जेव्हा ती थंड होते ना तेव्हा ती दाटसर व्हायला लागते. तर थोडीशी पातळ केली तर बेटर राहते. जे आपण बीटरूटची बिग पेस्ट बनवली होती ना ह्या स्टेजला टाकायचं आहे आपल्याला, शिजत आल्यानंतर शेवटी. का तर आपला छान कलर येणार आहे. बघून तुम्हाला वाटणारच नाही आहेत की याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल कलर किंवा अजून कलरसाठी काही टाकलं आहे. तर हेल्दी पण होणार आहे आणि तुमची जी भाजी आहे ना ती कलरफुल दिसणार आहे. इथे बघा काय कलर आला. कोण म्हणेल हो ही भाजी तुम्ही ना रेस्टॉरंटमधनं आणली नाही किंवा तुम्ही कुठेतरी ऑर्डर दिली होती, तर सगळे धोका खाणार आहेत. तर असं तुम्ही बीटरूटचा वापर करा, तर बघा तुमची भाजी काय छान होणार आहे. आणि छान अजून एक उकळी काढायचं आहे आपल्याला याला. याच्याने जो आपला बीटरूटचा थोडासा जो काही फ्लेवर असतो तो थोडासा कमी होईल शिजवल्यानंतर. तर छान आपली भाजी तयार आहे. इथे बघा मस्त काय कलर आला आहे. वा, मज्जा आली बघून ना. जी मी ट्रिक सांगितली आहे ना ती नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी कस्तुरी मेथी घेते. कस्तुरी मेथीने खूप छान फ्लेवर येतो, तर आवर्जून टाका कस्तुरी मेथी थोडीशी काय म्हणतात चुरून. तर कस्तुरी मेथी टाकते 1 चमचा. ऑलमोस्ट आपली भाजी तयारच आहे. तर इथे मी बारीक अशी कोथिंबीर चिरून टाकते आहे. तर भरपूर टाका, कोथिंबीरनी छान फ्लेवर येतो आणि मला खूप आवडते कोथिंबीर भाज्यांमध्ये, सो मी भरभरून टाकते कोथिंबीर. तर छान परत एकदा आपल्याला याला ना शिजवून घ्यायचं एखाद मिनिट. मी म्हटलं ना भाजी जेवढी तुम्ही शिजवाल ना तेवढी तिची जी स्वाद आहे तिचा तो वाढणारच आहे.
तर मी बटर टाकते ह्या स्टेजला. तर ऑप्शनल आहे बटर, तुम्हाला आता टाकायचं तर टाका किंवा फोडणीमध्ये टाकला असेल तर नाही टाकलं तरी चालतं. वा, काय कलर आला आहे पावभाजीचा, मज्जा आली बघून खरंच. तर मस्त आपली पावभाजी तयार आहे. परत एकदा मी याला एक वाफ काढते, कारण बटर टाकला तो मेल्ट व्हायला पाहिजे आपला आणि मस्त असं क्रीमी फ्लेवर येणार आहे बटर टाकल्यामुळे. सो माझी इथे पावभाजी तयार आहे, बघू शकता. बघून तोंडाला पाणी सुटते माझं. खाल्ले तरीसुद्धा परत खायची इच्छा होते, एवढी भारी झाली होती पावभाजी. आता न्यू इयर येणार आहे, ख्रिसमस येणार आहे, हळदी कुंकांचे कार्यक्रम येणार आहेत, तर नक्की नक्की ही पावभाजी बनवून बघा. आणि मी जी टिप सांगितली आहे ती नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. इथे आपल्याला आता पाव भाजून घ्यायचे आहेत. एका तव्यामध्ये मी इथे बटर घेते आहे आणि बटर थोडासा मेल्ट झाला याच्यामध्ये मी जे आपलं तिखट आहे ते टाकते आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आहे. बटरमध्ये जे मसाले आहेत, पावभाजी मसाला टाकला तरी चालतो, याच्यामध्ये छान फ्लेवर येईल. तर मी टाकला नाही आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता किंवा कोणी कोणी ना भाजी टाकतात. भाजीमध्ये पण तुम्ही छान भाजून घेतलं तरी चालतं. तर इथे मी फक्त मसाला टाकला आहे, आपलं लाल तिखट तर त्याच्यामध्येच भाजून घेते पाव, किंवा नुसता ना मसाले टाकता नुसत्या बटरमध्ये भाजले तरी चालतं. तर इथे मस्त असं मी पाव भाजून घेते. तर दिसायला पण छान दिसतं, खायला पण छान लागतं, म्हणून मी हे भाजते तिखटमध्ये. तर तुम्ही कसं भाजलं तरी चालतं, पावभाजीमध्ये भाजलं तरी चालतं किंवा नुसत्या बटरमध्ये भाजलं तरी चालतं. पाव ना खूपच जास्त फ्रेश होते, त्याच्यामुळे मी जे मधनं भाग केली ना त्याच्यामुळे ते थोडेसे फाटले होते, सॉरी. पण खूपच फ्रेश होते, हात लावलं तरी ते असे आकसून घेत होते, गोळा होत होते. सो खूप फ्रेश होते. तर इथे माझी पावभाजी तयार आहे. चला सर्व करूया. मस्त अशी पावभाजी एका प्लेटमध्ये घ्यायची, पाव मस्त भाजून घ्यायचे, मस्त कांदा घ्यायचा बारीक, कोथिंबीर घ्यायची आणि एक लिंबाची फोड घ्यायची आणि मस्त बटर टाकायचं वरती आणि ताव मारायचा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. चलो बाय, परत भेटूया.